बीइंग होममेकर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी पल्लवी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर कसं आहे ना मैत्रिणींनो, एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीचे प्रॉब्लेम्स जास्त व्यवस्थित समजू शकते, कारण की प्रत्येकीचे प्रॉब्लेम्स खरं तर सेमच असतात। तर असेच काही उन्हाळ्यात येणारे आपले फिमेल हायजीन रिलेटेड प्रॉब्लेम्स आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, जे जर तुम्ही इतर कोणाशी बोलू शकत नसाल तर या व्हिडिओच्या माध्यमातून ते प्रॉब्लेम सुटण्यासाठी नक्कीच मदत होईल। तर चला मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मैत्रिणींनो, उन्हाळा म्हटलं की घाम हा येणारच, पण आपले काही बॉडी पार्ट्स असे असतात जिथे सतत घाम येत असतो। म्हणजे आपले केस असतील किंवा अंडर आर्म्स, प्युबिक एरिया, थाईज या एरियाज वरती घाम सगळ्यात जास्त येतो। त्यामुळे अशा ठिकाणचं हायजीन मेंटेन करणं हे गरजेचं आहे। केसांमध्ये घाम आला की त्यावर धूळ बसते आणि ती धूळ स्काल्पला चिकटते आणि वेळच्या वेळी जर केस स्वच्छ झाले नाहीत तर याचा परिणाम पुढे केस गळती, कोंडा होणे असा होतो। त्यामुळे उन्हाळ्यात आठवड्यातून 3 ते 4 वेळा केस धुवायलाच हवेत, जेणेकरून केस आणि स्काल्प दोन्हीही स्वच्छ राहील आणि कसलेच प्रॉब्लेम येणार नाही। बऱ्याच जणींना काय होतं ना, थाईज वरती जास्त घाम येतो आणि मग चालताना काय होतं, थाईजचं घर्षण होतं आणि मग तिथे इचिंग, रेडनेस, रॅशेस अशा वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतात आणि मग आपल्याला चालताना वगैरे सुद्धा त्रास होतो। तर मग अशा वेळेस काय करायचं, एखादी डस्टिंग पावडर आपल्याजवळ ठेवायची, मग कोणतीही असू देत। पावडरनी सुद्धा तुम्हाला जर त्रास होतच असेल तर फक्त एक काम करायचं, नेहमी स्लॅक्स वापरायची। असं 2 थाईजचं घर्षण होऊ नये यासाठी तुम्ही स्लॅक्स वापरू शकता किंवा अगदीच काही तर शॉर्ट लेगिन्स किंवा अँकल लेंथ लेगिन्स असतात त्या देखील तुम्ही असं सिच्युएशनला वापरू शकता, जेणेकरून काय होईल, आपल्या थाईज वरती किंवा अगदी पायावर संपूर्ण येणारा जो घाम असतो ना, तो त्या स्लॅक्स मध्ये किंवा लेगिन्स मध्ये व्यवस्थित टिपला जाईल आणि मग पुढचा त्रास व रॅशेस, इचिंग हे सगळं होणार नाही। मग आता हे स्लॅक्स असतील किंवा लेगिन्स असतील त्या निवडताना सुद्धा कॉटनच्या ब्रीदेबलच निवडायच्या, जेणेकरून आलेला जो घाम असतो तो व्यवस्थित टिपला जाईल आणि आपली त्वचा कोरडी राहील। आता केसांचं हायजीन मेंटेन करण्यासाठी केस आठवड्यातनं 2 वेळा स्वच्छ करणं तर गरजेचं आहेच, पण अंडर आर्म्स, प्युबिक एरिया या ठिकाणची जी हेअर ग्रोथ असते ते सुद्धा कितीही संकोच वाटत असला तरी देखील या ठिकाणचं हेअर रिमूव्हल सुद्धा तेवढंच गरजेचं आहे। मग आता ते कसं करायचं, तर त्याला वेगवेगळे उपाय आहेत। तर बऱ्याच जणी वॅक्स करतात किंवा शेव देखील करतात, पण वॅक्स करणं, शेव करणं या गोष्टी थोड्याशा पेनफुल असतात, नाही का। मग त्यानंतर त्याच्या पुढचा पर्याय येतो तो म्हणजे ट्रिमर। ट्रिमर सुद्धा आपण वापरू शकतो, पण ट्रिमरमुळे काय होतं की फक्त वरवरचे केस कट केले जातात, केस मुळापासून निघत नाहीत, त्यामुळे मग लगेच परत हेअर ग्रोथ होते। त्यानंतरचा पुढचा ऑप्शन आहे तो म्हणजे लेझर ट्रीटमेंट, पण आता लेझर ट्रीटमेंट आहे एक्सपेन्सिव्ह। मग त्यामुळे अशा ठिकाणचे हेअर रिमूव्हल साठी मी तुम्हाला अगदी सोपा उपाय सांगणार आहे, जो मी देखील करते, तो म्हणजे हेअर रिमूव्हल क्रीम। मी वापरते एव्हरटीनची ही बिकिनी हेअर रिमूव्हर क्रीम। हा आहे ट्विन पॅक, त्यामुळे मला एका पाउच मध्ये 2 क्रीम मिळाल्या। तर पहा, यामधली एक क्रीम मी वापरलेली आहे आणि कशी वापरते तेही दाखवते। तर पहा, तुम्हाला जिथले हेअर रिमूव्ह करायचे आहेत त्या ठिकाणी ही क्रीम अप्लाय करायची। एक थिन लेयर अप्लाय करायचा आणि त्यानंतर 5 मिनिटं रेस्टिंग टाइम द्यायचा। ही क्रीम तुम्ही अंडर आर्म्स किंवा बिकिनी हेअर रिमूव्हल साठी वापरू शकता। अगदी सेफ आहे, कोणतेही केमिकल्स यामध्ये नाहीत, त्यामुळे वापरल्यानंतर स्किन डार्क होणं किंवा कोणते रॅशेस येणं असं काहीच होणार नाही। तर पहा, आता 5 मिनिटं झालेली आहेत आणि एका स्वच्छ ओल्या टिश्यू पेपरच्या सहाय्याने हे पुसून घ्यायचं। तर पहा, रिझल्ट तुमच्या समोरच आहे। अगदी एकदाच मी ही क्रीम अप्लाय केली आणि 5 मिनिटातच पहा पुसून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित अगदी सगळे केस रिमूव्ह झाले। इतकं हे इझी आहे। तर पहा, या क्रीमच्या सहाय्याने तुम्ही असे अनवॉन्टेड हेअर रिमूव्ह करू शकता आणि हायजीन मेंटेन करू शकता। तर ही क्रीम ऑर्डर करण्यासाठीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, जरूर चेकआउट करा आणि याचा फायदा घ्या। सध्या आईस फेशियलचा ट्रेंड चालू आहे, तर म्हटलं आता उन्हाळा चालूच झालाय तर आपण सुद्धा असं हे आईस फेशियल करून पाहावं। तर त्यासाठी असा हा आईस रोलर मी मागवलेला आहे।
तर पहा हा असा आईस रोलर असतो जो ओपन करूयात आणि त्यामध्ये पहा असा हा आईस जमा होतो आणि ह्या आईसनी डायरेक्ट चेहऱ्यावरती फेशियल करायचंय करतात. पण कसं आहे ना, माझा असा एक्सपिरियन्स आहे की डायरेक्ट हा असा आईस चेहऱ्यावर अप्लाय न करता यावरती काहीतरी रुमाल वगैरे टाकायचा. कसा साधा कॉटनचा रुमाल घेतलाय मी आणि तो या आईस वरती टाकलेला आहे आणि त्याने नंतर मग मी असं फेशियल करणार आहे. या आईस फेशियलचे फायदे काय आहेत तर चेहऱ्यावर जे स्वेलिंग आलेलं असतं ते कमी होतं, ओपन पोअर्स कमी होतात, स्किनचं टेम्परेचर कमी होतं, ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं, त्यामुळे चेहऱ्यावर आपल्या ग्लो येतो. खरं तर हा टेम्पररी इफेक्ट आहे, त्यामुळे तुम्हाला रोज हे असं फेशियल करायला लागणार आहे. पण तरी देखील ज्यांना सायनसचा प्रॉब्लेम असतो त्यांनी मात्र हे टाळा. तर आपल्याला जसं सहन होतंय त्याप्रमाणे अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी हा रोलर चेहऱ्यावरून फिरवायचा आहे. शक्यतो असा एखादा कॉटनचा कपडा किंवा रुमाल वगैरे घ्या आणि त्यातूनच करा किंवा कारण की डायरेक्ट जर तुम्ही हा असा आईस चेहऱ्यावर अप्लाय केला तर चेहरा रेड होऊ शकतो. तर साधा आपला जो फ्रीज मधला आईस ट्रे मधला आईस तुम्ही असा कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडाळून जरी फेशियल केलं तरी सुद्धा चालू शकतं. पण हरकत नाही. हा असा जरी तुम्ही रोलर मागवला तरी Amazonवर फक्त 99 रुपीजला मिळतो. त्यामुळे असा एखादा मागून ठेवा, हरकत नाही, नाही का? म्हणजे आपल्याला जेव्हा हवा तेव्हा वापरता येऊ शकतो तो. उन्हाळा म्हटलं की सुट्ट्या आल्या आणि सुट्टी म्हटलं की फिरायला जाणं हे ठरलेलंच. मग आता उन्हाळ्यामध्ये खरं तर आपण वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातो आणि फिरायला गेल्यानंतर आपल्या सगळ्या जणींचा एकच कॉमन प्रॉब्लेम असतो तो म्हणजे व्यवस्थित स्वच्छ हायजेनिक वॉशरूम यूज करायला मिळेलच असं नाही. मग यासाठी आपण आपल्या सेफ्टीसाठी आपलं हायजीन मेंटेन करण्यासाठी काही गोष्टी आपल्या बरोबरच कॅरी करायला हव्यात. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे डिस्पोजेबल कमोड सीट. बाहेर गेल्यावर वॉशरूम जर स्वच्छ नसेल तर अशा पद्धतीचं हे डिस्पोजेबल कमोड सीट तुम्ही त्यावर टाकून मग बसू शकता, म्हणजे कसलाच त्रास होणार नाही. आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे पी फनेल. कधी कधी कमोड एवढं खराब असतं की त्यावरती आपण कव्हर टाकून सुद्धा बसू शकत नाही. अशा वेळी उपयोगात येतं ते म्हणजे हे पी फनेल. हे वापरून तुम्ही उभं राहून सुद्धा वॉशरूम करू शकता. तर अशा काही गोष्टी आपल्या जवळ असतील तर नक्कीच बाहेर गेल्यावर सुद्धा हायजीन मेंटेन राहील. उन्हाळ्यामध्ये हातापायांची आग होणं, जळजळ होणं, चेहऱ्यावरती पिंपल्स येणं, उष्णता बाहेर पडणं किंवा आपण ज्याला असं म्हणतो उन्हाळे लागणं, या गोष्टी सतत होत राहतात. हे सगळं कशामुळे होतं तर आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढलेली असते, डिहायड्रेशन झालेलं असतं, पाणी कमी पडलेलं असतं त्यामुळे. मग आता या सगळ्यावर रामबाण उपाय आहे ते म्हणजे असं हे डिटॉक्स वॉटर. हे डिटॉक्स वॉटर बनवायला देखील अगदी सोपं आहे. एका जग मध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये 4 ते 5 लिंबाच्या फोडी, 4 ते 5 काकडीच्या फोडी टाकायच्यात. अगदी सगळं फ्रेश वापरायचंय. थोडंसं आलं टाकायचं आहे आणि शेवटी थोडीशी पुदिन्याची पानं. हे पाणी 5 ते 6 तासांसाठी असंच झाकून ठेवायचं आणि त्यानंतर आपलं हे डिटॉक्स वॉटर तयार झालं. दिवसभर हे पाणी प्या, तुम्हाला डिहायड्रेशनचा किंवा उन्हाळ्याचा कसलाच त्रास होणार नाही. असं डिटॉक्स वॉटर उन्हाळ्यामध्ये रोज घ्यायला हवं. म्हणजे संध्याकाळी किंवा रात्री तुम्ही हे सगळं भिजत घाला असं पाण्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवसभरात हे पाणी संपवा. पहा अजिबात उन्हाळ्याचा त्रास होणारच नाही. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तुमचे थोडेफार प्रॉब्लेम्स जर या व्हिडिओमुळे सॉल्व्ह झाले असतील तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा. आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.